नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की 2025-26 मध्ये, आता मी 26 का म्हणते हे सुद्धा तुम्हाला पुढे कळणार आहे. यामध्ये येणाऱ्या वॅकेन्सीज जसं की ALP असू दे, NTPC असू दे, ह्याच्या काही प्रॉपर डेट्स असतात. जसं की रेल्वेचं ॲन्युअल कॅलेंडर असतं आणि ते त्याच डेटला पब्लिश होतात आणि त्याच डेटला त्याचे फॉर्म भरले जातात. त्या पद्धतीनेच आज आपण 2025 आणि 26 मध्ये येणाऱ्या वॅकेन्सीजबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करायचं आहे. व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करायचं आहे. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वर्षानुसार रेल्वेचं ॲन्युअल कॅलेंडर पब्लिश झालं. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, है ना. काही हुशार मुलं असतात ज्यांना सगळं माहीत असतं. ठीक आहे. तर हे जे ॲन्युअल कॅलेंडर आपलं पब्लिश झालं आहे, तर त्याच्यानुसार प्रत्येक एक्झामची एक डेट त्यांनी दिली होती, बरोबर, सगळ्याची. जसं की आता आपण विचार केला, इथे तुम्हाला दिसतंय जानेवारी आणि मार्चमध्ये असिस्टंट लोको पायलट दिसतंय सगळ्यांना. जानेवारी अँड काय सांगितलं, मार्च. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की असिस्टंट लोको पायलटचं काय होणार आहे, फॉर्म येतील. ठीक आहे. तर ते आले, तुम्ही फॉर्मसुद्धा फिल केले. ठीक आहे. आपण फॉर्म फिल केलेले आहे. असिस्टंट लोको पायलटचे एक्झामचं आलं. ठीक आहे. त्यानंतर एप्रिल जून टेक्निशियन, सो टेक्निशियनचे सुद्धा आपण फॉर्म फिल केलेले आहे. त्याबद्दल सुद्धा सिलेबसचा व्हिडिओ, त्यानंतर त्याच्या फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दिलेला आहे. तर टेक्निशियन अँड लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट ह्या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म फिल केलेले आहे. ठीक आहे. टेक्निशियनमध्ये 2 ग्रेड असतात, ग्रेड 1 अँड ग्रेड 3. ठीक आहे. ग्रेड 1 साठी तुम्हाला सामान्य विज्ञान 30 मार्क्सला आणि ग्रेड 3 साठी 40 मार्क्सला विचारलं जातं. ओके. तर हे जे काही कॅलेंडरनुसार त्यांनी जे डेट दिल्या होत्या, जे महिने दिले होते, त्यामध्येच या वॅकेन्सीज आल्या होत्या. मग आता उरलं काय, तर आता त्यांनी सांगितलेलं NTPC साठी. ठीक आहे. NTPCच्या त्यांनी सांगितलं होतं जुलै ते सप्टेंबर. आता जुलै सप्टेंबरमध्ये कुठल्या वॅकेन्सी येणार होत्या, ज्या काही आपल्याला बघायला मिळालेल्या नाही आतापर्यंत. जुलै सप्टेंबरमध्ये तुम्हाला NTPCच्या बघा ग्रॅज्युएट लेवल आणि NTPCची अंडर ग्रॅज्युएट लेवल, म्हणजे ही आहे 12th लेवल आणि ही आहे ग्रॅज्युएशन लेवल. मग नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएट, ज्याच्यामध्ये लेवल 4, 5 अँड 6. ठीक आहे. तर ह्या तुम्हाला आत्तापर्यंत बघायला मिळालेल्या नाही आहे. मग ह्या वॅकेन्सी कधी बघायला मिळतील. आणि नंतर आहे ज्युनियर इंजिनियर. बघा, ही पण खूप चांगली पोस्ट आहे. याची खूप चांगली पोस्ट आहे, खूप चांगली सॅलरीसुद्धा आहे याला. तर ही जी आहे, त्याच्यानंतर आता इथे पॅरामेडिकल कॅटेगरीज दिल्या होत्या. तर हे तुमचे ज्या मेन्शन केलेल्या ज्या पोस्ट आहे, यावरती आत्तापर्यंत कुठलंही शॉर्ट नोटिफिकेशन पण आलेलं नाही आहे. लास्टपर्यंत सप्टेंबरचा महिना चालू आहे. ठीक आहे. यांनी सांगितलं होतं जुलै, तर आपला जुलै पण गेला है ना. जुलै, ऑगस्ट, आता सप्टेंबर सुरू झाला आहे. तर सप्टेंबरच्या लास्टपर्यंत तुम्हाला ह्या ज्या पोस्ट आहे याच्याबद्दल पूर्ण डिटेल बघायला मिळेल. व ह्याची वॅकेन्सी किती आहे हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आता बघा, ग्रॅज्युएट लेवलमध्ये सेक्शन कंट्रोलर. ठीक आहे. एक सेक्शन कंट्रोलर म्हणून एक जॉब आहे. आता तुम्हाला जर याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल, ठीक आहे, डिटेल माहिती हवी असेल किंवा रेल्वेमध्ये, रेल्वे एक्झाममध्ये काय काय जॉब असतात, काय काय त्याचं क्वालिफिकेशन आहे, त्यासाठी एज क्रायटेरिया काय आहे, काही फीज काय आहे, सॅलरी कशी होणार आहे, तर हे सगळं जाणून घेण्यासाठी एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, ज्याच्याद्वारे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील. तर हा जो सेक्शन कंट्रोलरचा लेवल 6चा जॉब आहे, तो सुद्धा NTPCमध्ये ॲड केला गेलेला आहे. तर जेव्हा पण आता ह्याची वॅकेन्सी निघेल, तर तुम्ही सेक्शन कंट्रोलरसाठी सुद्धा इथे फॉर्म फिल करू शकता. ठीक आहे. आता हे झालं NTPC नंतर जुलै सप्टेंबरमध्ये म्हटलं होतं, तर लास्ट एंड सप्टेंबरपर्यंत आपल्याला ह्या वॅकेन्सीज बघायला मिळतील. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबर. तर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं ऑक्टोबर डिसेंबर लेवल 1. आता लेवल 1चा अर्थ काय होतो, ग्रुप D. ठीक आहे. लेवल 1 म्हणजे ग्रुप D. आणि जी ग्रुप D एक्झाम आपली ऑलरेडी झालेलीच नाही आहे आत्तापर्यंत, ग्रुप Dचा काही रिझल्ट लागलेला नाही आहे, जी पेंडिंगवाली एक्झाम आहे तीच अजून झालेली नाही आहे. तर 2025ची वॅकेन्सी कशी काय येईल त्याच्याबद्दल, तर ही तुमची आरामात जानेवारीपर्यंत जाईल. ठीक आहे. ऑक्टोबर डिसेंबरला ग्रुप D न्यू येणार नाही. ठीक आहे. तर ॲन्युअल कॅलेंडरनुसार ही वॅकेन्सी तुमची यायला पाहिजे ऑक्टोबरला. पण ऑक्टोबरला ज्या तुम्हाला बघायला मिळतील त्या वॅकेन्सीज कुठल्या असणार आहे,
NTPC, JE, सेक्शन कंट्रोलर ह्या वॅकन्सी तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रुप डी ची जानेवारी 2026 मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ती वॅकन्सी आता येणार नाहीये. आणि राहिला प्रश्न की आताची जी एक्झाम आहे मॅडम ती आमची कधी होणार आहे, ग्रुप डी ची एक्झाम आमची कधी होणार आहे. बघा आता 9 सप्टेंबरपर्यंत तर अंडर ग्रॅज्युएट लेवलचे NTPC ची एक्झाम सुरू आहे. ठीक आहे. तर 9 सप्टेंबरपर्यंत ही जी एक्झाम होती ही होणार होती. त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएट लेवलची ही जी एक्झाम आहे ती संपली की त्यानंतर तुम्हाला बाकीच्या वॅकन्सीचे नोटिफिकेशन यायला सुरुवात होईल. आणि कधी पण तुम्हाला कुठलीही नोटिफिकेशन येऊ शकते. असं नाही आहे की त्यांनी म्हटलं म्हणजे तेव्हाच येणार आहे. कधी कधी सांगितल्याप्रमाणेच गोष्टी न होता गोष्टी पुढे मागे थोडे दिवस पुढे मागे होऊ शकतात. जसं की ऑक्टोबर डिसेंबर इथे सांगितलेलं आहे. पण काही झालं तरी ग्रुप डी ची वॅकन्सी ही 2026 मध्ये जाईल, जानेवारीमध्ये जाईल. कारण पेंडिंग असलेली ग्रुप डी ची एक्झाम तुमची पोस्टपोन्ड होत आहे. त्याचं फिक्स अजून काहीही सांगितलं गेलेलं नाही आहे. ठीक आहे. तर हा होता आजचा व्हिडिओ की ह्याच्या पुढच्या रेल्वे भरतीमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मॅडम आम्ही NTPC ची एक्झाम दिली पण आम्हाला वाटत नाही आहे की त्यामध्ये ह्याच वर्षी आम्ही सक्सेस झालो किंवा आम्ही पास होणार आहोत, आपल्या पेपरवरनं आपल्याला थोडीशी आयडिया असतेच. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी आपली तयारी करत राहायची आहे. आपल्या अभ्यासाला कुठेही ब्रेक लावायचा नाही आहे. कारण पुन्हा तुम्हाला ह्या वॅकन्सी दिसणार आहे. पुन्हा ॲन्युअल कॅलेंडरमध्ये दरवर्षी रेल्वेच्या ह्या भरमसाठ वॅकन्सीज असतात. पण तुम्हाला किती पोस्ट आहे हे आतापर्यंत मेन्शन केलेलं नाही आहे. पण वॅकन्सी येणार हे 100% आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला अभ्यास करत राहायचा आहे. तुम्हा सगळ्यांसाठी आपण पुन्हा एकदा लाईव्हला सुरुवात करणार आहोत. कारण तुमच्याच मागणीतून आपण लाईव्ह लेक्चर घेत होतो आणि आता परत तुमच्याच मागणीतून आपण ह्या लाईव्ह लेक्चरला पुन्हा एकदा सुरुवात करत आहोत. ज्यामध्ये सामान्य विज्ञान मीच तुम्हाला शिकवणार आहे. दररोज तुमचं आपल्या ह्या चॅनलवरती लाईव्ह लेक्चर होणार आहे 10 वाजता. ज्यामध्ये आपण सध्या फोकस करणार आहोत ग्रुप डी आणि टेक्निशियनच्या वॅकन्सीवरती. कारण NTPC चे तुमचे पेपर झालेले आहे. सो आता ग्रुप डी अत्यंत महत्त्वाचा आहे. 25 मार्क्ससाठी विचारलं जातं. ठीक आहे. एक पेपर त्याचा होतो, CBT फर्स्टच होणार आहे. आणि ह्याबद्दल डिटेल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की रेल्वेमध्ये जर करिअर करायचं असेल तर आपण कोणत्या पोस्टला फॉर्म भरला पाहिजे तर त्या व्हिडिओसाठी आपल्या टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा. डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या व्हिडिओला शेअर करायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यांनी सगळ्यात आधी एकच काम करायचं काय तर टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.